जवळपास 140 कोटी रुपया आम्ही वास्को शहरा खातीर दिल्या. 140 कोटी रुपया. म्हणजे तुम्ही विचार करात 5 किलोमीटरच्या या वास्को शहरात 140 कोटी रुपया जेन्ना स्पेंड जातले तेन्ना या वास्को शहर गोयच्या नकाशाचेर न्ही भारताच्या नकाशाचेर दिसतले हे तुमकां सांगपा खातीर हांव हांगा आयला. आणि हे बेश्टे न्ही, इट विल बी द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आम्ही विचार करता फुडल्या 50 वर्सांचो. आम्ही जेन्ना विचार करता तेन्ना हांगासल्या सिवरेजीचो विचार करता, तेन्ना आम्ही हांगासरल्या अंडरग्राउंड केबल्स आनी हेजो विचार करता. आम्ही हांगासलो नेटवर्काचो विचार करता, आम्ही अंडरग्राउंड गॅस पायपलायनीचो विचार करता. आणि ओवरऑल डेव्हलपमेंट जी जातली पळय न्ही ईच अँड एवरीथिंग म्हणजे वास्कोतल्या प्रत्येक नागरिकाचो 50 वर्सांचो फुडलो विचार करून ही अमाउंट 140 कोटी रुपया केंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या सहकार्यान तुमकां सगळ्यांक विश्वासान घेवन आम्ही स्पेंड करपाचे आसा. म्हणजे हाजो कन्सल्टंट बसतलो, तो प्रोजेक्ट तुमकां दाखयतलो, तो प्रोजेक्ट तुम्ही पळयल्या उपरांत तो प्रोजेक्ट एप्रूव दाखयतलो जातलो. म्हणजे फक्त कावन्सिलरांक जाय आनी दाजीक जाय तसो न्ही, वास्कोतल्या प्रत्येक नागरिकाक जसो जाय तसो तो प्रोजेक्ट जातलो. म्हणून आमी म्हटला इट विल बी द फ्युचरिस्टीक डेव्हलपमेंट ऑफ द वास्को सिटी. आणि ती करपा खातीर आमी हे 140 कोटी रुपया हांगा स्पेंड करपाचे आसा. आणि हे जेन्ना करतले तेन्ना हो प्रोजेक्ट पळोवपा खातीरूच बी हांगासर कितलेशाच मोठ्या प्रमाणात हांगासर लोक येतले. हय, आमी फ्युचरिस्टीक डेव्हलपमेंट करता आणि म्हणून तर आमी वास्कोतलो बस स्टँड हो आमी डेव्हलप करपा खातीर घेतला. थोडे जाण विरोध करपाक जाय म्हणून विरोध करता, कारण तांकां विकास नाका, तांकां खंय तरी आपलो राजकारण करपाक जाय. आमी हांगासर राजकारण करपाक येवंक ना, आमी हांगासर डेव्हलपमेंट करपा खातीर आयल्या. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सातत्यान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे सदोदीत करीत असता आणि होच डेव्हलपमेंट करपाक आयल्या. म्हणून म्हाका याद आसा फाटल्या सरकाराच्या वेळार आमी तेजो फाउंडेशन स्टोनी घातलो, बट विविध कारणां खातीर वास्कोचो बस स्टँड जालो ना. इट इज वन ऑफ द प्रायम प्रोजेक्ट वास्कोकारा खातीर आणि म्हणून तो आमी हय पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपीचेर करपाचो थारयला. आणि पीपीपीचेर जरी करतले आसात जाल्यार तो वास्को शहरा खातीर आसा, त्या परिसरात लावपी लोकां खातीर आसा. त्या परिसरातले जे लोक रावतले त्यांचो ग्राउंड, हय त्यांचो ग्राउंडूय बी आमी तांकां दिता. तांच्या खातीर वेगळो रोड हो थंयसर डेव्हलप्ड आसतलो. आणि पीपीपी प्रोजेक्ट करता आसतना कंप्लिटली बस स्टँड हो डेव्हलप केल्या उपरांत तो केटीसी कडेन दितले. तितूंतली अर्दी ऑफिसीस ही गव्हर्मेंटा कडेन उरतली आणि फक्त 30 काय 35% हाजेर आमी बरें हॉटेल. म्हणजे आज जर वास्कोत कोणी येत जाल्यार हार्डली म्हाका दिसता 1-2 हॉटेल्स आसात. ही जर वास्को शहराची आनीक विकास जातलो आसत, टुरिझम दृष्ट्या विकास जातलो आसत जाल्यार तेजो आनीक खूब मोठ्या पद्दतीन असो विकास जावपाची गरज आसा, जेणे करून एम्प्लॉयमेंट जनरेशन्स हे आमच्या फ्युचरिस्टीक भुरग्यां खातीर जावपाक जाय. थंयसरले जे कोण टॅक्सी घेवन आसात तांचोय विशय सुटावो जावपाक जाय. परिसरात कोण जर रावता तांकांय बी जॉब ऑपॉर्च्युनिटीज खंय मेळपाक जाय. म्हणून आमी वास्कोय बस स्टँड बांदपाचो थारायला. थोड्याच दिसाच्या भितर ताजोय फाउंडेशन स्टोन जो आसा घालपा खातीर परत एकदा वास्को शहरात येतलो. आणि म्हणून म्हाका खात्री आसा की अशा पद्धतीच्या विकास कामाक हे सातत्यात तुम्ही सगळ्या जणांनी सपोर्ट केला, समेस्त गोंयकारांनी सपोर्ट केला. म्हणून तर 2012 पासून ते 2026 पर्यंत कंटिन्युअसली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादात तुम्ही फाटल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात गोयचो विकास काढून पळयात. पेडण्यापासून काणकोण पर्यंत जो विकास आम्ही केन्ना इमॅजिनूय करूंक नासलो, ज्याच्या बद्दल केन्ना आम्ही विचारूय करूंक नासलो. आणि फक्त रस्ते आणि पूल हेच गोष्टी हांव उलयना, तर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले किंवा वेगवेगळ्या जाग्याचेर पीएचसी सीएचसी आसतल्यो, टुरिस्टीक डेव्हलपमेंट आसतली आणि हाच्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसतली. प्रत्येक तालुक्यात असलेली आमची ITI आसतली, कॉलेज आसतली, इंटिग्रेटेड कोर्सीस आसतले. हे व्हेरियस टायप्स सुरू करपाचें काम हे आमच्या सरकारान सातत्यात केलां. आणि म्हणून आमी विचार करता फुडल्या 25 वर्सांचो. मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विकसित भारत 2047 हाजो विचार करता आसतना देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना ह्या देशातलो एकूय नागरीक फाटीं उरूंक जायना. तो खंयच्याय जातीचो आसूनी, तो खंयच्याय धर्माचो आसूनी, जो भारतीय नागरीक आसा ताजो हाजेर हक्क आसा. हय, हांवें मुद्दामून म्हटलां वन वी द इंडियन सिटीजन